वळूया पुढील बातमीकडे। एक मोठी बातमी समोर येते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उर्वरित निवडणुका ह्या लटकलेल्या आहेत। सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट भूमिका या संदर्भात मांडली आहे। वाढीव आरक्षणासह निवडणुका अशक्य आहेत असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या काही निवडणुका ह्या महाराष्ट्रात झाल्यात, मात्र काही निवडणुका बाकी आहेत, त्या निवडणुका आता लटकलेल्या आहेत। सर्वोच्च न्यायालयानं या संदर्भात स्पष्ट भूमिका मांडली आहे। वाढीव आरक्षणासह निवडणुका अशक्य आहेत अशी ही भूमिका सर्वोच्च न्यायालयानं मांडली आहे। त्यामुळे राज्यातील उर्वरित जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ह्या होणार नाहीयेत। सर्वोच्च न्यायालयासमोर आज या सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये 50% मर्यादा आता ओलांडली जाते। त्याचवेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी असं सांगितलं आज सर्वोच्च न्यायालयासमोर की ज्या पद्धतीने पूर्वीच्या निवडणुका झाल्या जिथे 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्या सुद्धा गेली होती, त्याचप्रमाणे या निवडणुका सुद्धा घेण्याचे निर्देश आपल्याला देता येऊ शकतील। मात्र त्यावर सर्वोच्च न्यायालयाने अद्याप कुठलेही निर्देश दिलेले नाहीयेत। त्यानंतर काही याचिकाकर्त्यांनी पक्षकारांनी याला विरोधही दर्शवला। आता सर्वोच्च न्यायालयाने मग सगळ्यांचं सुनावणी घेऊन असं सांगितलं की 2 दिवस आता या प्रकरणाला आम्ही देऊ। आपल्या सोबत आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड जी जोडलेले आहेत। हरिभाऊजी, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काही निवडणुका झाल्यात, आता काही निवडणुका होणार नाहीयेत। सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात स्पष्ट भूमिका घेतली आहे। वाढीव आरक्षणासह निवडणुका होणं अशक्य आहे असं म्हटलंय। काय नेमकं आपलं या संदर्भात निरीक्षण आहे? नाही, असं जर निर्णय दिला असेल तर मला वैयक्तिक दुःख होत आहे, म्हणजे वाईट वाटतंय। कारण मी स्वतः या केसमध्ये इंटरव्ह्यू आहे आणि माझं असं म्हणणं होतं की 50%च्या वर आरक्षण देता येईल। कारण काय झालं, याच्या पूर्वी के कृष्णमूर्तीच्या केसमध्ये जे 50%ची मर्यादा घालून दिली होती, त्याच्या पूर्वी इंदिरा साहनीमध्ये सुद्धा 50%ची मर्यादा घालून देण्यात आली होती। परंतु त्यानंतर SP जोशीची केस झाली आहे 259/1994। त्यामध्ये 5 जजेस होते। त्यांनी हे असं सांगितलं होतं की तुमच्याकडे जर इम्पिरिकल डाटा असेल तर तुम्ही 50%च्या वर देऊ शकता। हे 5 जजेसचा निर्णय होता। मध्यंतरी काय झालं, विकास गवळीच्या केसमध्ये 3 जजेसनी असा निर्णय दिला की 50%च्या वर देता येत नाही आणि तेच प्रकरण आता हे झालं। माझं काय म्हणणं आहे की तुम्हीच म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की तुम्ही डेडिकेटेड आयोग नेमा आणि त्यानंतर इम्पिरिकल डेटा मिळाल्याशिवाय तुम्हाला आरक्षण देता येणार नाही। मग आपल्या महाराष्ट्रात डेडिकेटेड आयोग नेमला आहे, भांटे आयोग, आणि सगळं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातले सगळे फिगर सांगितले ओबीसीचे। त्यानंतर निश्चितच आपल्याकडे इम्पिरिकल डाटा उपलब्ध असताना 50%च्या वर देता येणार नाही हे न पटण्यासारखं आहे। कदाचित सुप्रीम कोर्टाला हा डाटा आपल्या गव्हर्नमेंटनी प्रोव्हाइड केला नसेल। अशी परिस्थिती आहे खेड्यामध्ये की जवळपास 95% त्या गावात किंवा त्या परिसरात किंवा त्या पंचायत समितीमध्ये, त्या जिल्हा परिषदेमध्ये 95-96% मागासवर्गीयच आहेत सगळे। मग 95-96% जर मागासवर्गीयच असतील तर तुम्ही कशामुळे म्हणजे 50%च्या वर जाऊ नये असं म्हणताय? जिथे 2-3% ओपन मध्ये आहे लोक आणि मागासवर्गीय 95%च्या वर गेलेले आहेत, पण तर तुम्ही त्या ठिकाणी हा क्रायटेरिया लावणं। आणि दुसरं चूक काय झाली आहे, म्हणजे तुम्ही बेस काय पकडलाय की आपल्या जस्टिस आपल्या जो आयोग होता सुरुवातीला आपल्या 1992 मध्ये मंडल आयोगामध्ये, तर त्यावेळेस तो निवडणुकीसाठी नव्हता। ठीक आहे। तर तो शिक्षण आणि नोकरीसाठी त्याच्यामध्ये ठीक आहे। तर या निवडणुका होणार नाहीत हे प्रशासनाचं अपयश आहे असं आपल्याला वाटतंय। हरिभाऊजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। आपल्यासोबत भाजपाचे प्रवक्ते अजित चव्हाण जी जोडलेले आहेत। अजित जी, हे प्रशासनाचं अपयश आहे, प्रशासनाकडून योग्य ती माहिती न्यायालयापर्यंत पोहोचली नाही असा आरोप होतोय। हरिभाऊ राठोड यांनी सुद्धा हा आरोप केलेला आहे। हे खरंच प्रशासनाचं अपयश आहे निवडणुकांना होणं? नाही, याच्यामध्ये ना एक दूरगामी विचार असा आपण केला पाहिजे की प्रशासन असेल, स्थानिक न्यायालय असेल,
हायकोर्टाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला बोलायला अनेक मर्यादा असतात, पण एक राजकीय कार्यकर्ता म्हणून मनामध्ये अतिशय खिन्नता आहे. 20 पेक्षा अधिक जिल्हा परिषदांमध्ये आपल्या निवडणुका आपल्याला प्रलंबित ठेवाव्या लागल्या होत्या. त्याच्यावरती आता सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स काय येतात ते पाहणं महत्वाचं ठरेल. परंतु एकीकडे वेगवेगळ्या विषयांमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जायचं, याच्यामधला जनगणनाच्या संदर्भामधल्या अनेक आक्षेप त्याची राळ उठवायची, दुसरीकडे प्रशासनानं गोळा केलेला जो इम्पेरिकल डाटा आहे त्याच्यावरती शंका उपस्थित करायच्या, आणि तिसरीकडे मग कोर्टाच्या समोर आहे ती परिस्थिती प्रशासनाला मांडावी लागते कदाचित. त्यामुळं मग हे असे निकाल येतात, घोड्यावरही चालू द्यायचं नाही, पायी चालू द्यायचं नाही, अशी थोडीशी परिस्थिती आहे. आणि या परिस्थितीमध्ये राजकीय कार्यकर्ता भरडला जातोय, माझं असं मत आहे. ठीक आहे. या निवडणुका लांबणं हे अनेक वर्ष कार्यकर्त्यांना वाट पाहायला लावणं हे काही बरोबर नाही असं आहे एकूण. पण या सगळ्या अभूतपूर्व कोंडी, याला आपल्याला अभूतपूर्व कोंडी असं म्हणता येईल. ठीक आहे. जे लोक या सगळ्या विषयामध्ये कोर्टबाजीचा शौक ठेवतात त्यांनी सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की शेवटी न्यायालयीन कचाट्यामध्ये एखादी गोष्ट अडकल्यानंतर सरकार आणि प्रशासन या दोघांचे हात बांधले जातात. ठीक आहे. तर प्रशासन आणि सरकारचे हात बांधले जातात असं आपलं म्हणणं आहे. अजितजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. ज्यांचं आरक्षण आहे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं, त्याचे निवडणुका ज्या झाल्या त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टने समाधान व्यक्त केलेलं आहे. कोर्टाने असं सांगितलं होतं की भाटिया कमिशनच्या अहवालाच्या आधीच्या परिस्थितीनुसार आपण निवडणुका घ्याव्यात, आणि अशा निवडणुका घेत असताना ज्याची 50% मर्यादा ओलांडलेली आहे त्याच्या निवडणुका सुप्रीम कोर्टाने अनिश्चित काळासाठी पुढे ढकललेल्या आहेत. जोपर्यंत आरक्षणाची मर्यादा 50%च्या आतमध्ये येत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारे निवडणुका घेऊ नयेत असं सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे. आणि त्याच मतावर आज परत सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलंय